महाराष्ट्राच्या राजकारणात जे अशक्य वाटत होतं ते अखेर घडलं आहे. तब्बल 20 वर्षांचं राजकीय वैर विसरून ठाकरे घराण्यातील दोन भाऊ पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. पण इतक्या वर्षानंतर अचानक हे मनोमिलन का घडलं? चला तर मग महाराष्ट्राच्या राजकारणातल्या या सर्वात मोठ्या भूकंपामागची कारणं शोधूया. ही गोष्ट आहे 2025च्या मुंबईची, जिथे एका मोठ्या राजकीय नाटकाचा एक नवा अनपेक्षित अंक सुरू झालाय. 2 दशकं म्हणजे तब्बल 20 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले उद्धव आणि राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र येण्याची घोषणा केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षरशः खळबळ उडवून दिली. पण मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच उभा राहतो की इतकी वर्ष टोकाचे मतभेद, इतका तीव्र संघर्ष, वेगवेगळ्या राजकीय वाटा, हे सगळं असताना हे दोघं भाऊ आज अचानक एकत्र का आलेत? यामागे फक्त राजकीय गरज आहे की आणखी काहीतरी वेगळं समीकरण आहे? हे पुनर्मिलन समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल. चला जाऊया 20 वर्ष मागे, जेव्हा ह्या भाऊबंदकीला सुरुवात झाली होती. आणि या सगळ्याच्या मुळाशी होता अर्थातच वारसा हक्काचा संघर्ष. आता ह्या संघर्षाच्या केंद्रस्थानी होते 2 भाऊ, पण त्यांचे स्वभाव मात्र पूर्णपणे वेगळे, म्हणजे एकदम 2 टोकांचे. एकीकडे होते बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे, स्वभावाने शांत, संयमी आणि नियोजनबद्ध. तर दुसरीकडे होते त्यांचे पुतणे राज ठाकरे, जे हुबेहूब आपल्या काकांच्या व्यक्तिमत्वाची आठवण करून देत, एकदम करिश्माई, आक्रमक आणि जबरदस्त वक्ते. ह्याच 2 ध्रुवांमधल्या अंतराने त्या संघर्षाची पहिली ठिणगी टाकली. तर झालं असं की ह्या वादाची खरी ठिणगी पडली ती 2003 साली. महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचं अधिवेशन होतं आणि तिथे उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आलं. असं म्हणतात की इथूनच राज ठाकरे पक्षात बाजूला सारले जाऊ लागले, एकाकी पडले. त्यानंतर पुढची 2 वर्ष पक्षात अंतर्गत संघर्ष धुमसत राहिला आणि अखेरीच 2005 मध्ये त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. आणि मग 2006 साली त्यांनी स्वतःचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करून स्वतःची एक वेगळी राजकीय वाट तयार केली. राजीनामा देताना राज ठाकरे म्हणाले होते, मी फक्त आदराची अपेक्षा केली होती, पण मला अपमान आणि मानहानीच मिळाली. त्यांचे हे शब्द खूप काही सांगून जातात. ह्या एका वाक्यावरून हे अगदी स्पष्ट होतं की हा वाद फक्त राजकीय खुर्चीचा नव्हता, तर तो खूप जास्त वैयक्तिक आणि भावनिक होता. आता पक्ष फुटल्यानंतर दोन्ही भावांनी आपापले वेगळे मार्ग निवडले. दोघांची राजकीय विचारधारा तीच होती, पण त्या विचारधारेवर त्यांनी आपापले वेगळे वारसे घडवायला सुरुवात केली. आता दोघांच्याही राजकारणाचा केंद्रबिंदू एकच होता, मराठी माणूस. सोप्या भाषेत सांगायचं तर भूमिपुत्र. म्हणजे महाराष्ट्रात इथल्या मूळ मराठी माणसाला, मराठी भाषिकांना पहिलं प्राधान्य मिळायला हवं. हाच तो विचार आहे ज्यावर स्वतः बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली होती. पण जसा जसा काळ पुढे गेला तसतसा दोघांच्या राजकारणातही फरक दिसू लागला. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका थोडी मवाळ, अधिक सर्वसमावेशक करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी केली. याच्या अगदी उलट राज ठाकरेंनी अधिक कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि स्थलांतरितांच्या मुद्द्यावर आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली. मग प्रश्न असा येतो की इतके वेगळे मार्ग निवडलेले भाऊ पुन्हा एकत्र का आले? याचं उत्तर आहे दोघांवरही एकाच वेळी आलेली राजकीय संकटं. ही संकटं इतकी मोठी होती की त्यामुळे त्या दोघांनाही एकत्र येणं भाग पडलं. ही संकटं आली 2 टप्प्यांमध्ये. पहिला धक्का होता 2022 मधला, जेव्हा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली एक मोठं बंड झालं आणि उद्धव ठाकरेंचं सरकारच कोसळलं. आणि दुसरा धक्का बसला तो 2024च्या निवडणुकीत. या निवडणुकीतल्या दारुण पराभवाने हे सिद्ध केलं की आता एकट्याने राजकारणात टिकून राहणं जवळजवळ अशक्य आहे. तब्बल 40 आमदार हा आकडाच खूप मोठा आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला बसलेला हा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का होता. विचार करा, एका रात्रीत त्यांनी फक्त आपलं सरकारच नाही तर जवळजवळ आपला पक्षच गमावला होता. या बंडाची तीव्रता या एका आकड्यावरूनच आपल्या लक्षात येते. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे कायदेशीर लढाईत उद्धव ठाकरेंच्या गटाकडून त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष म्हणजे शिवसेना हे नाव आणि त्याचं प्रतिष्ठित चिन्ह धनुष्यबाण हे दोन्हीही गेलं. हा फक्त एक कायदेशीर पराभव नव्हता, तर तो त्यांच्यासाठी एक मोठा भावनिक आणि अस्तित्वाचा धक्का होता.
आणि मग आली 2024चे विधानसभा निवडणूक. या निवडणुकीच्या निकालांनी तर दोघांनाही राजकीय वास्तवाचा जणू आरसाच दाखवला. बघा, एकीकडे भाजप आणि शिंदे गटाला मोठं यश मिळालं. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या गटाला फक्त 20 जागांवर समाधान मानावं लागलं. आणि राज ठाकरेंच्या मनसेला तर आपलं खातंही उघडता आलं नाही. या निकालांनी एक गोष्ट अगदी स्पष्ट केली, जर एकटं लढलो तर दोघेही राजकारणातून संपून जाऊ. आणि याच पार्श्वभूमीवर ही सगळी गोष्ट आता वर्तमानात येतेय. या मोठ्या पुनर्मिलनाचं मुख्य उद्देश आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, जी आता या दोघांसाठीही केवळ एक निवडणूक नाही, तर अस्तित्वाची लढाई बनलीय. आणि मग अखेर तो दिवस उजाडला. 24 डिसेंबर 2025. याच दिवशी दोन्ही भावांनी एकत्र येऊन 2026ची मुंबई महानगरपालिका निवडणूक सोबत लढवण्याची औपचारिक घोषणा केली. या घोषणेमुळे आता मुंबईच्या राजकीय आखाड्यातलं चित्र पूर्णपणे बदललं आहे. आता इथे दोन प्रमुख गट समोरासमोर उभे ठाकले आहेत. एकीकडे आहे भाजप आणि शिंदे सेनेची महायुती, तर त्यांच्या विरोधात आहे उद्धव सेना आणि मनसेची ठाकरे आघाडी. साहजिकच त्यांचे राजकीय विरोधक म्हणजे महायुती या आघाडीवर जोरदार टीका करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हे पुनर्मिलन म्हणजे फक्त टिकून राहण्यासाठी केलेला एक संधीसाधू डाव आहे. इतकंच नाही, तर बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या वारशाशी हा एक प्रकारे विश्वासघात आहे आणि यांच्याकडे विकासाचा कुठलाही अजेंडा नाही, हे फक्त भावनेच्या आधारावर प्रचार करत आहेत. तर मग खरा सवाल हाच आहे की हा खरोखरच एक शेवटचा, हताश होऊन खेळलेला डाव आहे का? कारण काहीही असो, एक गोष्ट नक्की आहे, या एका डावावरच आता ठाकरे घराण्याचं संपूर्ण राजकीय भविष्य पणाला लागलं आहे. आणि या पुनर्मिलनाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पुढची पिढी. आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघे भाऊसुद्धा एकत्र प्रचार करताना दिसत आहेत. म्हणजे हे फक्त दोन पक्षांचं मिलन नाहीये, तर हे दोन पिढ्यांचं मिलन आहे आणि हा ठाकरे ब्रँडला भविष्यातही टिकवून ठेवण्याचा एक प्रयत्न दिसतोय. आणि म्हणूनच आज आपण एका मोठ्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. हे जे पुनर्मिलन झालं आहे, ती ठाकरे घराण्याच्या राजकीय पुनर्जन्माची नांदी आहे की त्यांच्या गौरवशाली वारसाचा हा शेवटचा अध्याय ठरणार आहे? याचं उत्तर तर आता येणारी मुंबईची निवडणूकच देईल.